तुटत होते म्हणून. हे जे पाणी आहे ना पूर्ण बर्फाचं पाणी आहे आणि इतकं स्वच्छ आहे, खूप क्लीन वॉटर आहे आणि थंडगार पाणी, इतकं रिफ्रेशिंग आहे आणि इतकं शांत वाटतं इथे. आणि खरं तर इथे आम्ही किती पण वेळ बसून राहू शकतो इथे, पण आपल्याला ट्रेक पूर्ण करायचा आहे आणि अजून बराच लूप राहिलेला आहे. थोड्या वेळाने आम्ही निघू, पण ही जागा भयानक आवडली आम्हाला खूप जास्त. आणि मी सुद्धा पुन्हा एकदा प्रेमात पडले वॉशिंग्टनच्या. हा इतका सुंदर लेक आहे आणि इतका सुंदर व्ह्यू दिसतोय हा. आम्ही थोडा वेळ थांबलो, आता पुढे जायचंय म्हणून आम्हाला निघावं लागतंय. पण इतका सुंदर लेक आहे, असं वाटतं इथेच बसून राहावं आणि इतकी शांतता आहे इथे, खूपच सुंदर. आणि हा लेक पाहून लेक सेरेनची आठवण आली. लेक सेरेन खरं तर कम्पॅरिझन असं नाही, बट लेक सेरेनसुद्धा खूप सुंदर आहे. तर या साईडला जे पाणी आहे ते हिरवगार दिसतंय आणि जे आपण आधी जिथे थांबलो होतो त्या साईडने नॉर्मल कलर दिसत होता पाण्याचा आणि इथे मागे मात्र असं हिरवगार. म्हणजे आम्ही पाहत चाललोय व्ह्यू आणि नजर हटत नाही, असं प्रत्येक ठिकाणी थांबतोय आणि पाहतोय आम्ही हा लेक. फारच सुंदर आहे. वाव, इथनं इतका सुंदर व्ह्यू दिसतो. इथे आम्ही एक छान ग्रुप फोटो काढला आणि एकदम पिक्चर परफेक्ट लोकेशन आहे. चलो, पाठीमागचा लेक पाहिला दुसरा, ठीक आहे. आणि एक 5च मिनिट चाललो आणि आता मला गॉगल लागेल कोणाचं तरी. हा तिसरा लेक आहे, चेन ऑफ लेक्स, म्हणजे आत्ताच्या ट्रेल मधला हा तिसरा लेक आहे. वा, मस्त आणि खूप सुंदर आहे. वाव, म्हणजे लेकवरती फोटोशूट तर झालाच पाहिजे. कोणीच रेजिस्ट नाही करत. इथले लोक सुद्धा फोटो काढतायत. जनरली इथले लोक दिसत नाहीत फोटो काढताना एवढे, पण हे लोक सुद्धा काढतायत. इतका सुंदर लेक आहे. हा लेक थोडा छोटा आहे, आधीचा लेक मोठा होता आणि व्ह्यू पण वेगळा होता. या लेकचा सुद्धा व्ह्यू वेगळा आहे आणि खूप सुंदर लेक आहे. कसा सुंदर आहे ना लेक हा. आणि तिसरा लेक आहे. आता अजून पुढे किती लेक्स आपल्याला पाहायला मिळतात ते बघूयात. इथून या साईडने पूर्ण हिरवगार दिसतंय पाणी ना ग, पूर्ण या डोंगराचं रिफ्लेक्शन येतंय. मस्त काय म्हणजे आता हे लोक, इथले सुद्धा लोक जे येत आहेत ना ट्रेक करून, आणि जो व्ह्यू बघून सगळ्यांच्या तोंडातून पहिला शब्द येतो वाव. लिटरली इतका सुंदर व्ह्यू आहे, अमेझिंग. काय व्ह्यू आहे, कमाल. म्हणजे काय, आता शब्द कमी पडत आहेत माझ्याकडे प्रत्येक वेळेला व्ह्यूसाठी. म्हणजे एकच लेक आहे, म्हणजे आता तिसऱ्या लेक मधला हा या साईडने व्ह्यू सुद्धा किती सुंदर दिसतं. आता वरून बघितलं व्ह्यू, आता ह्याच लेकच्या कडेने जात आपण पुढे जाणार आहे. आणि 2 तास झालेत खरं तर ट्रेक सुरू करून, पण असा थकवा आलेला नाहीये.